Hello student, welcome to my channel. Today we are discussing the scientific reason in which the question number first is the weight of an object changes from place to place through its mass is constant. हा क्वेश्चन मार्च 2022 मध्ये 10च्या एक्झामच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तो आज आपण पाहणार आहोत. जे वेट आहे, कोणत्याही ऑब्जेक्टचं वेट आहे, ते वेट कसं होतं, प्लेस टू प्लेस चेंज होतं, पण त्याचं जे मास आहे ते कॉन्स्टंट राहतं. का बरं राहतं, तर त्यासाठी पाहणार आहोत. द मास ऑफ एन ऑब्जेक्ट इट इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट इज द मेजर ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट, हेन्स इट इज कॉन्स्टंट. कोणत्याही ऑब्जेक्टचं जे मास आहे तो त्याचा इनर्शिया असतो. तो इनर्शिया ऑलवेज कॉन्स्टंट असतो. आणि द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द बॉडी टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजेच काय, कोणत्याही ऑब्जेक्टचं जे वेट आहे ते त्याच्या आतमध्ये असणारा जो फोर्स आहे, जो फोर्स अर्थकडे त्याला ओढण्याचं काम करतो, त्यावर डिपेंड असतो. सो द वेट W इज इक्वल टू M इंटू G. M मीन्स मास अँड G इज द ग्रॅव्हिटी. सो ॲज द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. जसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होईल तसं त्या ऑब्जेक्टचं जे वेट आहे ते चेंज होत जाणार प्लेस टू प्लेस, पण मास कसं राहील, कॉन्स्टंट राहील. देन द सेकंड क्वेश्चन, स्टार इज ट्विंकल बट वी डू नॉट सी द ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट. आता स्टार नेहमी आपल्याला चमकताना दिसतात, पण प्लॅनेट कधीही चमकताना दिसत नाही. असं का, तर ते आपण पाहणार आहोत. हा क्वेश्चन मार्च 2022 मध्ये विचारलेला आहे. ॲज द स्टार इज फार अवे फ्रॉम द अर्थ इट ॲपियर्स ॲज द पॉईंट सोर्स ऑफ द लाईट. स्टार आणि आपल्यामध्ये खूप अंतर आहे. स्टार जेव्हा आपण खालून जमिनीवरून बघतो तेव्हा एक प्रकारचा पॉईंट सोर्स असल्यासारखे आपल्याला दिसतात. त्या दोघांच्यामध्ये पोकळी आहे आणि त्या पोकळीमध्ये काय आहे, एअर आहे. एअर इज ऑलवेज इन मोशन. एअर हे ऑलवेज कसं असतं, मोशनमध्ये म्हणजे गतीमध्ये असतं. त्याची जी डेन्सिटी अँड द टेम्परेचर ऑफ ॲन एअर चेंजेस विगरसली or continuously resulting the change in the refractive index of the ear. आता त्याच्यामध्ये असणारी जी डेन्सिटी आहे, आर्द्रता आणि तापमानामुळे त्या एअरमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कंटिन्युअसली चेंज होत जातात. अ गिवन रिजन ऑफ द स्पेस, हेन्स इट इज अ कंटिन्युअस चेंज इन द ॲपरंट पोझिशन अँड ब्राईटनेस. त्यामुळेच आपल्याला त्या स्टारचा जे पोझिशन आहे आणि ब्राईटनेस आहे ती नेहमी काय दिसते, बदलताना दिसते. सो द स्टार इज ॲपियर्स टू बी ट्विंकल. सो द स्टार आपल्याला कसे दिसतात, चमकताना दिसतात. देन द क्वेश्चन नंबर थर्ड इज सोडियम इज ऑलवेज केप्ट इन द केरोसिन. हा क्वेश्चन सप्टेंबर 2025 मध्ये विचारलेला आहे. एकदम इम्पॉर्टंट आहे. सोडियम जो आहे तो आपण केरोसिनमध्ये का ठेवावा असं विचारलेलं आहे. द सोडियम रिॲक्ट सो विगरसली विथ द ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन दॅट इज कॅचेस द फायर इफ इट इज केप्ट इन अ ओपन. जर आपण सोडियम ओपन प्लेसमध्ये ठेवला तर तो वातावरणात असलेल्या ऑक्सिजनशी रिॲक्शन करतो आणि लगेचच पेट घेतो. त्यामुळे सोडियमला कधीही ओपन प्लेसमध्ये ठेवत नाहीत. इट डज नॉट रिॲक्ट विथ द केरोसिन अँड सिंक इन इट. जेव्हा आपण काय करणार, तो केरोसिनमध्ये ठेवणार तेव्हा तो सोडियम त्याच्यामध्ये जाऊन बसतो, म्हणजेच केरोसिनच्या तळाला जाऊन बसतो. हेन्स इट इज प्रोटेक्ट द सोडियम अँड प्रिव्हेंट द ॲक्सिडेंटल फायर. इट इज ऑलवेज केप्ट इन द केरोसिन. त्यामुळेच आपण कधीही सोडियम बाहेर काढल्यानंतर लगेचच काय करतो, केरोसिनमध्ये ठेवतो, जेणेकरून कोणताही ॲक्सिडेंटल फायर आपल्याला होणार नाही, यासाठी हे करतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड इज इथिलीन इज ॲन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. इथिलीन हे काय आहे, एक प्रकारचं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे का ते बघायचे. इथिलीनचं सूत्र आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2 कंटेन्स अ डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम. आता या इथिलीनमध्ये कार्बनमध्ये असणारा कसा असतो, डबल बॉन्ड असतो. दस द व्हॅलन्सी ऑफ द टू कार्बन ॲटम आर नॉट फुल्ली सॅटिस्फाईड बाय द सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, हेन्स द इथिलीन इज द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. याची जी व्हॅलन्सी आहे ती सॅटिस्फाय होत नाही, फुल्ली सॅटिस्फाय नॉट विथ द सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. सो ethylene is an unsaturated hydrocarbon. Then like, share and subscribe my channel. Thank you.